समाजसेवक आणि तरुणांच्या गळातील ताबीज म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती नाविदभाई आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत। कतर कैसेट या स्पर्धेतून प्रस्थान करत असताना आपला अमूल्य वेळ या स्पर्धेत दिला आणि सातत्याने क्रीडा स्पर्धांसाठी भरपूर मोठं योगदान त्यांचं राहिलं। ते आदरणीय कैसेट तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। तरुणांचे प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने दमदार समाजसेवक उद्योजक या ठिकाणी कैसेट यांना आपण पाहताय। या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। रॉयल त्यांची एंट्री आपण पाहिली, दमदार असे व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेची शोभा आणखीन द्विगुणित होताना आपण पाहिली। या स्पर्धेला 4 चांद लागताना पाहायला मिळाले। ते आदरणीय कैसेट या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण त्यांना पाहताय। धन्यवाद, मनापासून आपलं या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करतोय। दुसरा सामना आणि आता इथून मात्र मान्यवर प्रस्थान करत असताना रॉयल एंट्री आपण त्यांची पाहिली। आपटा गावचे दमदार समाजसेवक, सध्या चर्चेमध्ये असणारं नाव कैसेट यांचा पण या ठिकाणी प्रस्थान होताना आपण पाहू शकाल। त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। चला, मॅचला आता सुरुवात होईल, सामन्याला सुरुवात होईल आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलाय रायगड जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातला सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथमेश मात्रेचा पहिला बॉल। हलकासा टॉस झाला, विकेट कीपरकडे ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला डॉट बॉल। प्रसाद पाटील महाराष्ट्र पोलीस आहेत आणि 40+ मास्टर या संघाचे प्रमुख खेळाडू त्यांच्या बरोबरने प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या, त्यांना आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग गेनला 40+ चे 2 अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत। एका बाजूला किशोर गरद, तेही 40+ चे अनुभवी खेळाडू आहेत। फोंडे संघाचे बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, गलीमधून बॉल काढलाय मागे डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पार, रन्स मधील 4, खणखणीत चौकार। पण थेट बॉल गलीमधून निघाला, सीमा पार, 4 धावा आपण चौकार त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला। 4 रनने मात्र अकाउंट ओपन झालं, प्रसाद पाटीलचं अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी हशिवरे संघाचं। दमदार सुरुवात करत असताना पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर प्रसादचं कमबॅक, स्क्वेअर ऑफ द विकेट, गलीमध्ये हा फटका निघाला होता, चौकार येताना आपण पाहिला, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। पुढचा बॉल फुल टॉस, मिडॉनला किशोर आहे त्या ठिकाणी, दमदार 40+ मास्टर, वेल एक्सपिरियन्स प्लेयर, त्यांच्याकडे पाहून वाटत नाही हे 40+ चे असतील। मला वाटतं संदीप पाटील, किशोर गरद, दिनेश बंडा हे खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघून कोण बोलणारे 40+ आहेत। त्याचबरोबर प्रसाद पाटील असतील, प्रफुल्ल पाटील, सचिन मात्रे, त्यांनाही आपण पाहतो, त्यांचा फिटनेस पाहिला तर आणखीन दमदार आहे। खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली, ऍडजस्टमेंट चांगली, हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले आणि जागा दाखवली बॉलला, स्क्वेअर लेग कडे बॉल चालला डीप मध्ये, सीमा पार, 4 धावा चौकार। संघ पाहायला मिळतील। यानंतरचा होणारा सामना मांडा विपक्ष कामोटे, ही लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल। त्याचबरोबर चौथा सामना असेल काउंद्रे विपक्ष महापोली, हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका केलेला आहे, दिशा दिले, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आउटफील्ड मैदानाची फास्ट आणि अंतिम क्षणाला बॉलने मात्र गाठली आहे सीमारेषा, 4 धावा आणखीन एक चौकार। बाय त्यांचा आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। भिवंडी परिसरातून हा संघ आज आपल्या या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल महापोली। बघा हा फटका काय मारला होता, फक्त दिशा दिली, टेक्निकली परफेक्ट, पाडो स्वीप करत असताना 4 धावा चौकार। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, व्हॉट अ शॉट, अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये होतं, गुडघा टेकला आणि फक्त दिशा दिली आहे त्या ठिकाणी, लॅप शॉट, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, या ओव्हर मधला 4था चौकार।
4 धाबा चौकार या फटक्यावरती मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना काय फटकेबाजी केली. हँड अँड कॉर्डिनेशन बैठक, लॅप शॉट, अल्टी पल्टी बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर करत असताना कल्टी आपण पाहिलं प्रसाद पाटील यांना. महाराष्ट्र पोलीस आहेत सदरक्षण या कलनिग्रहण या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये दमदार योगदान देणारे महाराष्ट्र पोलीस सध्या बॅटिंग करत असताना पण त्यांना पाहिलं सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये येतील गोलंदाज साईश म्हात्रे, कुणाल गरत, राकेश, सत्यम, प्रथमेशला आपण पाहताय या टीममधले आणखीन अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे नक्कीच याही खेळाडूंच्या खांद्यावरती एक मोठी मदार राहील. GP स्पोर्ट्स क्लब पुंडे एक ब्रँड आहे उरण टेनिस क्रिकेटमधलं, रायगड टेनिस क्रिकेटमधलं. त्या ब्रँडला आता पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र यंगस्टरना करायचं आहे. त्यांच्याबरोबरने जे सिनियर खेळाडू आहेत त्यांची देखील भूमिका फार महत्त्वाची राहील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बारापाडा विलेज एंड करून समोर स्टॅकिंग एंडला पहिल्यांदा येतील प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या. 40+ खेळाडू पिंट्या स्टॅकिंग एंडला आलाय. दोन्ही 40+ मास्टर आहेत आणि आता 16 धावा. धाव फलकावधी बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना डीप स्वीपर कव्हरला प्रथमेशचा क्विक थ्रो आलाय. सेकंडचा चान्स आणि इथे मात्र रन कंप्लीट. थोडासा थ्रो आपण पाहिला वाईट झाला, अगदी डोक्यावरून आला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं त्या ठिकाणी रनआउटची संधी होती ती मात्र गमावली. कोणालने चांगले एफर्ट्स लावले होते या मॅचमध्ये. रनआउटची संधी त्यांच्याकडे देखील होती पण इथे आपण जर पाहिलं तर 2 धावा घेत असताना हे दोन्ही खेळाडू 40+ क्रिकेट म्हटलं की टेनिस क्रिकेटला दिशा आणि गती देणारे हे खेळाडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी या खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती 18. साईजचा नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट केला बॉलला. अठरा धाबा आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल त्याच्यामध्ये ॲड होईल. 19 धाबा सध्या स्कोर कार्डवरती. अखेरच्या अंतावरती तिरंगा ट्रॉफी चालू आहे त्यामुळे बऱ्याचशा संघांना तिकडेही जायचा. चिरल्यामध्ये नाईट स्पर्धा आहे सध्या भरपूर स्पर्धा. याही वेळेला हा पाम जॅक करत असताना लिडिंग एज बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनकडे दन दन करत सीमा पार. या इनिंग मधला प्रसादच्या बॅटमधून 5वा चौकार. आणि त्यांना फॉलो करत असताना बॉलची गती कमी होती त्याचा फायदा घेतला. हुक शॉट पाहिला त्या ठिकाणी बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 23. 23ला 0. सध्या एकही खेळाडू बाजूला नाही. चांगली भागीदारीकडे वाटचाल करत असताना हे दोन्ही खेळाडू पहिल्या विकेटसाठी. पुन्हा शफल पॉपिंग क्रीजचा वापर आणि पुन्हा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मात्र मारलाय. आणखीन एक सिक्सर. 6 धावा षटकार. प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहिली. ऐनवेळी आपण पाहिला नांदगाव संघ स्पर्धेतून माघार घेतली परंतु वाईल्ड कार्ड एंट्री आशिवरे संघाला मिळाली. दुपारी एक कॉल प्रसाददादांना केला. ते लगेच तयार झाले या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आज मात्र दमदार कामगिरी या मैदानामध्ये करत असताना त्यांना आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग. टोटल धावसंख्या सध्या धाव फलकावरती आपण जर पाहिली आतापर्यंत 29. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय आणि टोटल धाबा सध्या स्कोर कार्डवरती आहेत त्या म्हणजे 29. 29 लॉस ऑफ 0. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या 4 मध्ये 13 धावा खर्च केल्या. 5 षटकासाठी 4 बॉलर तुम्हाला यूज करायचं किंवा 5ही चालतील परंतु मॅन्डेटरी 4 असतील. पुन्हा फुल टॉस. याही वेळेला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटकडे मारलाय हा बॉल आणि डीपमध्ये जात असताना फक्त सिंगल. भागीदारीला महत्त्व दिलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. ती भागीदारी बनवत असताना मैदानामध्ये दोन्ही खेळाडू पिंट्या पाटील आणि त्याच्याबरोबरने प्रसाद पाटील दोघांमध्ये चांगली भागीदारी या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत पाहिली तर बरोबर 30. 3रं दशक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना आशिवरे संघाचं 2रं षटक संपलेलं नाहीये. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्लॅश केला बॉलला. स्वीपर कव्हर डीपमध्ये स्वतः प्रथमेश पिट्टू त्या ठिकाणी आहेत त्यांच्या हातामध्ये.
थ्रू दी कबस. चांगला थ्रो आला, 1 रन या बॉलवरती मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 15 टोटल धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिल्या तर बिनबाद 31. चांगला स्टार्ट. मावलेला नाहीये, परंतु भागीदारी अतिशय महत्वाची करत असताना हे दोन्ही खेळाडू 31 धावा विदाऊट लॉस. मागचे सामने आपण जर पाहिले आजच्या रात्रीमध्ये लो स्कोरिंग झाले. 29 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या भातान टीमने केलाय. परंतु या क्रीडांगणाचा एक इतिहास आहे. 2018 मध्ये जेव्हा पहिल्यांदा नाईट स्पर्धा पार पाडली गेली तेव्हा वेताळदेव चांबारली आणि जय हनुमान नावडे या दोन टीममध्ये जो सामना झाला होता, 35चा पाठलाग चांबारली संघाला करायचा होता 5 ओव्हरमध्ये आणि तो सामना 11 रनने जिंकला होता नावडे संघाने. हा इतिहास आहे या क्रीडांगणाचा. लो स्कोर सामने देखील डिपेंड झालेले आहेत या क्रीडांगणावरती. जर का तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि इथे तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील या मॅचच्या दरम्यान. चला लवकरात लवकर थोडं स्पीडअप करा. प्रथमेश पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलेत. हॉटेल शिवसाई एंडकडून मात्र हे षटक राहील. तिसरं षटक फार महत्त्वाचं प्रथमेश आलाय. रायगड जिल्ह्यातील रायगड प्रीमियर लीगमधील 6व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार त्याला मिळाला. 4 व्हीलर कार. त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हलक्या हाताने खेळत असताना कुणाल त्या ठिकाणी ऍक्टिव्ह खेळाडू आहे. शॉर्ट कव्हरला सिंगल हँडेड बॉलला थांबवतो आणि 1 रन घेऊन गेले दोन्ही फलंदाज. 1 धाव या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेशन देखील महत्त्वाचा आहे. डोक्याचा वापर करत असताना हे खेळाडू मैदानामध्ये सेन्सिबल फटकेबाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हटलं जातं. आणि 40+ क्रिकेटर काय करू शकतात तर मोठी भागीदारी करू शकतात हे दाखवत असताना या ठिकाणी मैदानामध्ये हे दोन्ही खेळाडू 32 धावा वेगात टाकलाय. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. जेव्हा कदर आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग बिग बॅश जी स्पर्धा NISMच्या मैदानावरती खोपोलीच्या मैदानामध्ये रंगली चांबारली परिसरामध्ये, तेव्हा पिंट्या पाटील त्यांचा संघ देखील त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळला होता 40+ क्रिकेट. आणि यावेळेला मात्र हे 2 40+ क्रिकेटर मैदानामध्ये आहेत चांगली भागीदारी करत असताना. सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथमेश काय व्हेरिएशन दाखवतोय. ISPLचा टेप बॉल स्पेशालिस्ट आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो वारंवार बोटं फिरवतो बॉलवरती आणि फलंदाजांना डॉमिनेट करतोय. हेच खास त्याचं वैशिष्ट्य राहिलं या संपूर्ण इनिंगमध्ये, या संपूर्ण क्रिकेटच्या खेळामध्ये. केतन म्हात्रे आणि प्रथमेशची जोडी नेहमी चर्चेमध्ये राहिली. व्यावसायिक गटामध्ये, खुल्या गटामध्ये. ग्रामीणचं क्रिकेट डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते प्रसाद. बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले परंतु प्रॉपर करेक्शन नाही आहे. अलॉंग विथ कार्पेट फटका ऑन साईडला सिंगल रन या ठिकाणी मिळेल. 1 धाव आली. 33ला 0. 12मध्ये 28 धावा असं योगदान सध्या प्रसाद पाटील यांचं आहे. तर एका बाजूला 4 मध्ये फक्त 5 धावा असं योगदान आपण पाहता त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील या खेळाडूचं. दुसरं स्पेल हाताळतो त्या ठिकाणी प्रथमेश. 1.4 चेंडू त्याने फेकले. 18 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं 16 दिला होता. या ओव्हरमध्ये 4 मध्ये 2. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. बॉलची गती काढली जेव्हा फलंदाजाने स्टान्स बदलला. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बॉलची गती काढत असताना फुल लेंथ यॉर्कर स्लोवर पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती मात्र सॉफ्ट डिसमिसल. प्रफुल्ल पाटील पिंट्या बॅक टू द डगआउट. मैदानाकडे चाललेत मनीष मोकल. इनट नंबर 3 पार्टनरशिप फोडली या षटकामध्ये प्रथमेशने. व्हेरिएशन त्याने दाखवलं. लेफ्ट आर्म सीमर त्या ठिकाणी पाहिला. लोवर फुल टॉस बॉल, स्लाइडली यॉर्कर, कमी गतीचा यॉर्कर आपण पाहिला आणि त्याच्यावरती मात्र रिव्हर्स घेत असताना सॉफ्ट डिसमिसल झाले. बॅकवर्ड पॉईंटला राकेश म्हात्रेने चांगला झेल टिपला. कमबॅक करावं लागेल. नवगरच्या नाईट स्पर्धेमध्ये भाई चषक या स्पर्धेमध्ये सुधीर सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित भाई चषक या स्पर्धेमध्ये हा संघ आपण पाहिला तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झालाय.
कर्नाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल लेट निघाला थेट विकेट किपरकडे. डॉट. सेकंड स्पेलमध्ये प्रथमेशचा कमबॅक. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा, 1 विकेट प्रथमेशच्या खात्यामध्ये. बघा पुन्हा एकदा हा बॉल समोर असलेला खेळाडू मनीष मोकळसाठी टप्पा पडला. काय कट झालाय. आउट स्विंगर, ग्रेट बॉल. आणि इथे मात्र आता थेट कमबॅक प्रथमेश. प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 55. 3 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या हशिवरे संघाची धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 33 धावा. धावा खर्च केल्या. साईशने 15 धावा खर्च केल्या. एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. 4थ्या षटकामध्ये अनुभवी खेळाडू किशोर गरज बॉलिंग मार्कवर द्यालाय. बघा नेक्स्ट मॅच असेल विनर टीम विपक्ष भातान. हा सामना खेळला जाईल कारण भातानला एका पुढच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे, त्यामुळे हा निर्णय कमिटीने घेतलाय. भातान विपक्ष विनर टीम या 2 टीममध्ये पुढची लढत असेल. बघा बॅटिंग अनलायसिस जर पाहिला प्रसाद जे 12 मध्ये 28 मध्ये खेळतात, त्याच्यामुळे प्रफुल्ल 5 मध्ये 5. मनीष मोकल फ्रेश बॅटर, 1 चेंडू फेस केला, कोणत्याही प्रकारची रन नाही आहे. किशोर गरज बॉलिंग मार्कमध्ये येताना आपण पाहत आहे. जय माता दी दिघोडे रिबल्स या संघामध्ये किशोर गरज होता, जो संघ त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला. आणि प्रथमेशला ती 4 व्हीलर मिळाली होती सोनारीच्या क्रीडांगणावरती. पहिला बॉल बॅटच्या टोनला लागलाय. मागे बॉल चालला बॅकवर्डला, झेल टिपला आणि पहिल्याच बॉलला किशोरने विकेट मिळवलाय आपल्या टीमसाठी प्रसाद पाटीलचा. पहिल्याच बॉलला विकेट मिळाला आणि त्या ठिकाणी बाद झाला प्रसाद पाटील. मध्ये एकदा जोरदार टाळ होत्या. 13 मध्ये 28 धावांची इनिंग साकारली. जबरदस्त बॅटिंग करत असताना 200+ स्ट्राईक रेट त्याने दाखवलाय. हेल्दी स्ट्राईक रेट आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. नवीन बॅटर यंगस्टर त्या ठिकाणी चाललेत. सूरज पाटे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नवीन बॅटर. अलिबाग म्हटलं की शासकीय कार्यालय, अलिबाग म्हटलं की खरं आपण पाहिला झेडपीचं ऑफिस, त्याचबरोबरने आपण पाहिलं हॉस्पिटल, बऱ्याच काय आहेत, कलेक्टर ऑफिस, सर्व गोष्टी तुम्हाला अलिबागमध्येच पाहायला मिळतील. शासकीय कार्यालय आणि समृद्ध असा समुद्र किनारा या अलिबाग तालुक्याला लाभलाय. आणि त्याच अलिबागमधून आलेला हा संघ आपण पाहता फ्रेंडशिप ग्रुप हा शिवरे. तर एका बाजूला आणखीन एक ताकदवर संघ. हाफ ट्रॅकर बॉल पूलचा प्रयत्न आहे आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल आल्या पाहुली माघारी परतावं लागेल सूरज पाटीलला. 1 मोर विकेट डाऊन. सचिन मात्रे तर त्यांच्याबद्दल मी सांगेल. छत्रपती शिवाजी महाराज पेण क्रीडांगण नगरपालिकेचं मैदान आणि ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पावलेन त्याच्यावरून मला वाटतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलपर्यंत षटकार लांब मारला होता. आणि आक्रमक खेळाडू आहेत आणि बॅटिंगसाठी आपण पाहता त्यांना मैदानामध्ये दाखल होत असताना पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये सध्या कार्यरत आहेत. 5व्या क्रमांकावरती सचिन मात्रे हा खेळाडू दाखल झाला आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. चर्चा होती विकेटबद्दल, आजच्या रात्रीच्या खेळाबद्दल. षटकार चौकार मला वाटतं फार दुर्मिळ झालेत प्रत्येक इनिंगमध्ये. त्यामुळे सिंगल डबल किंवा जमिनीलगतचे फटके तुम्हाला धाबा देऊन जातील. आता ही स्ट्रॅटर्जी फलंदाजांना वापरावी लागेल, आखावी लागेल. तुम्हाला जर का मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करायचं असेल, मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये सेट करायची असेल, तर तुम्हाला डोक्याचा वापर करत त्या ठिकाणी बॅटिंग करणं बंधनकारक राहील. किशोर गरजकडे देखील व्हेरिएशन आहे. सलग 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलेत किशोर. मला वाटतं पहिला खेळाडू ठरेल जर का इथे विकेट मिळाला स्पर्धेमधला. संधी होती कुणाल गरज अतिशय क्लोज आहे स्टँड आणि काय बॉल टाकला. क्विकर 1. अप्रतिम गोलंदाजी
कालच कतर आपण पाहिला रायगड जिल्ह्यामधला लिजन गोलंदाज मंदार लवेकर यांनी कतर रेग्युलर क्रिकेटमधून संन्यास घेतलाय. व्हेरिएशन दाखवणारे खेळाडू नवघरच्या नाईट स्पर्धेमध्ये, परंतु 40+ क्रिकेटमध्ये आपण त्यांना नक्कीच पाहणार आहोत. मंदारदादा लवेकर नागावचे एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाज, त्याने रिटायरमेंट स्वीकारली. यावेळेला पिक केला, बॉलला फटका फसलाय, फॉलो थ्रू मध्ये झेल, ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतो किशोर गरत. ओल्ड इज गोल्ड, 1 मोर विकेट डाऊन. या ओव्हरमध्ये हा शिवरे संघाला डॉमिनेट केलं किशोर गरतने. अजून एक धक्का हा शिवरे संघाला. गतिरोधक लागला शिवराज संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. चौथा खेळाडू बाद झाला 33ला. याच ओव्हरमध्ये 3 धावा, 3 विकेट मिळाले. क्षमासावी धावा नाही तर 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली मैदानामध्ये किशोर गरतने. धावांसाठी धावाधाव सुरू झाली. सुरुवातीला शैलेश खोत आम्हाला सांगतात 2 ओव्हरमध्ये 31 होत्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये 2 आल्या. या 4 बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे रन नाही, म्हणजे मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्या. हे कमबॅक आहे जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे या टीमचं. अजूनही वेळ गेलेला नाहीये. नवोदित खेळाडू मैदानाकडे आलेले आहेत. मोहित डाकी 6व्या क्रमांकावरती. सेन्सेबल क्रिकेट, क्या बात आहे. सन्मान दिलाय, पुश करो और खुश रहो ही रणनीती वापरत असताना हा खेळाडू 33 वरती मात्र जो काय डाव गडगडला होता तिथून मात्र पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली त्या ठिकाणी मोहित डाकीने. 1 रन या ठिकाणी मिळाली. 35ला 4 सद्य परिस्थिती. आणि एका बाजूला मैदानामध्ये स्टॅकिंग एंडला असेल मनीष मोकल. आणखी एक मोठं नाव आहे सध्या चर्चेमध्ये असणारे नाव आहे अलिबाग टेनिस क्रिकेटमधलं मनीष मोकल. त्याला मात्र आता आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या ओव्हरमध्ये, या कतर इनिंगमध्ये सिद्ध करावं लागेल. संधी आहे जिथे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरण्यासाठी किंवा टीमच्या भविष्यासाठी मात्र चांगली कामगिरी करण्याची एक मोठी संधी मनीष मोकलकडे राहील. संधीचं सोनं करेल का हा खेळाडू पाहायचा आहे. कमबॅक गरजेचं राहील. बोट फिरवली, स्लॉग हिटचा प्रयत्न, बॅकवर्डला बॉल चालला, घाई झाली. सत्यम त्या ठिकाणी आहेत आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट 22च्या स्वरूपात रन मिळाली. 1 या ओव्हरमध्ये कमबॅक केलं किशोर गरतने. 3 विकेट आणि फक्त धाव खर्च केली, सिंगल. 4 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 4 गडी बाद 35. एस.टी. महामंडळाचे एकतर या ठिकाणी कर्मचारी आदरणीय आसुराव म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. खरं तर सेवानिवृत्त आणि तारा गावातील दमदार व्यक्तिमत्व, समाजसेवक आसुराव म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल मंचावरती आपण आसन असावं आपलं या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 4 ओव्हरचा खेळ संपला. 35ला 4 सध्या परिस्थिती आपण पाहिली. आता लास्ट ओव्हर बाकी आहे. अंतिम षटकामध्ये धावा किती येतील? 50च्या आसपास जर का पोहोचला हा संघ तर मात्र मजा येईल मॅचमध्ये. सत्यम भोईर लेफ्ट आर्म सीमर. सत्यम सुरुवातीच्या कालखंडामध्ये टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज असायचा, पण तो आता स्लॉग ओव्हरमध्ये हा खेळाडू आलाय. कारण प्रत्येकाला आपला फॉर्म टिकवणं किंबहुना सातत्य टिकवणं सोपं नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि सर्वात म्हणजे बॉलरला मात्र सातत्याने चांगली कामगिरी करणं तितकं सोपं नाहीये. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. सत्यम स्ट्रायकिंग एंडला, मनीष मोकल एका बाजूला मोहित. पस्तीसला 4 सध्या परिस्थिती आपण पाहिली. चला घाई करा प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडंसं स्पीडअप करा विनंती राहील या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे या टीमला. लास्ट ओव्हर. सत्यम तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मनीषसाठी बॉल फिरवलाय. क्या बात आहे. फिंगर रोल. बॅट स्विंग पाहायला मिळाला वेगात, पण तो बॉल कमी गतीने निघाला विकेट किपरकडे. आज मात्र ही विकेट बॉलर्सच्या प्रेमात पडली असं म्हणायला हरकत नाहीये. मागच्या 2 रात्रीमध्ये आपण जर पाहिली तर बॅटिंग पॅराडाईज विकेट, ज्या विकेटवरती प्रचंड धावा आल्या, पण तो आजच्या रात्रीमध्ये काहीतरी वेगळं घडलंय. विकेटने रंग बदललाय. कसोटी क्रिकेटमध्ये 4था आणि 5वा दिवस महत्त्वाचा असतो बॉलरसाठी किंवा बॅटरसाठी. कारण बघा बॉलचा त्या ठिकाणी रिदम, बॉल रिलीज करत असताना हलकासा टप्पा पडला, टर्न झाला. क्या बात आहे. राईज होत असताना
कटर बॉलचा वापर करतो. त्या ठिकाणी नॅचरल स्विंग दाखवला सत्यमने, चांगला बॉल टाकला. पुन्हा एकदा मागे आले पण तो मोठा फटका खेळता आलेला नाहीये. क्या बात आहे. हार्ड लेंथमध्ये बॉल टाकतो. त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल मिळेल. बॅटिंग करत असताना हशिवरेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये हशिवरे संघाची धावसंख्या सुसाट सुटली होती बुलेट ट्रेनच्या वेगाने आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे ब्रेक लागला आहे. या धावसंख्येला लगाम लावलाय. धावांचा वार उधळला होता, त्याला मात्र लगाम लावण्याचं काम प्रथमेश तिसऱ्या षटकामध्ये केलं. त्यानंतर किशोर गरत त्याचाही कमबॅक पाहायला मिळालं. 36ला 4. आता अंतिम 4 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. 36 लॉस ऑफ 4. विनर टीम विपक्ष बाताण. हा पुढचा सामना केव्हा जाईल या स्पर्धेमध्ये. चांगल्या लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. मंगलमूर्ती काउंद्रे संघाचं आगमन या ठिकाणी झालं, त्यांचंही खरंतर वेलकम, भव्य स्वागत. कळंबूस राज्य आमचे सर्व पाठीराखे देखील इथे आहेत, त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आम्हाला फोन आला होता एंट्री मिळेल का, पण तो एंट्री फुल आहे. पण तो पुढच्या वर्षी नक्कीच कळंबूसच्या संघाला आम्ही सर्वात अगोदर संधी देऊ या स्पर्धेमध्ये खेळण्याची. काल वशेनी संघ सुपर 6मध्ये क्वालिफाय झाला. पहिल्या रात्रीमध्ये सांगोली संघ सुपर 6मध्ये क्वालिफाय झाला. सुपर 12मध्ये 2 संघ क्वालिफाय झाले. एक संघ होता आजच्या दिवसामधला कुडावे आणि त्याच्या अगोदर एक संघ सुपर 12मध्ये आपण क्वालिफाय होताना पाहिला. चांगलं क्रिकेट आपण सातत्याने पाहिलं. चांगल्या संघांना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. उल्वे नोडमधील संघ देखील खेळले. खोलात टाकला बॉल, पॅडोस्विपचा प्रयत्न, बॉल चालला शॉर्ट फाईन लेगकडे, जिथे फिल्डर आहेत. 1 रन इथे मिळेल. काय कमबॅक केलं जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडेने, अप्रतिम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31, मागच्या 17 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्या. काय कमबॅक असेल या संघाचं, अप्रतिम कमबॅक आपण पाहायला मिळालं. अंतिम बॉल बाकी आहे, टार्गेट सेट करणारा चेंडू. स्टार्ट चांगला मिळाला पण तो शेवट मात्र पुंडे संघाने गोड केली. ग्रेट कमबॅक. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू राहील. सुरुवातीला प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला 75+ दाखवतो पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर मात्र डाऊन झालाय. याचं कारण आहे प्रथमेशचं कमबॅक, याचं कारण आहे किशोर गरजचं कमबॅक. स्विंग अँड मिस, वन्स अगेन डॉट. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडेने. काय गोलंदाजी केली प्रथमेशने, किशोर गरतने, सत्यम भोईरने, प्रत्येकाचं कौतुक. आता टार्गेट सेट झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हशिवरे टीमने धावा केल्या 37, 38 धावा चेस करायचा पुढच्या इनिंगमध्ये टीम पुंडेला. धन्यवाद. विश्वासराव साहेब, संदेशी विश्वासराव उर्फ बबूदादा यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. बबूदादांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि क्रिकेटची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व. बबूदादा विश्वासराव यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेत आहोत. स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी धीरज म्हात्रे आणि कुणाल माई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कल्लेगावचे समाजसेवक, क्रिकेटला धर्म मानणारे बबूदादा विश्वासराव यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. खास करून आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती. त्याचबरोबरीने निलेश दादा जुमलेदार, त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. निलेश दादा जुमलेदार यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तर त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. गुलजारबाई दलवी यांना आपण इन्व्हाइट करत आहोत. गुलजारबाई दलवी यांचा एक सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बारापाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक गुलजारबाई दलवी, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. धन्यवाद निलेश दादा. चला, सामना चालू होतो. लवकरात लवकर आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा.
गुलजारबाई दळवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि यानंतर आमचे आणखीन एक मान्यवर आहेत शिक्षक दळवी सर, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शुएब दळवी सर यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेनिमित्ताने करत आहोत. ISF सर, त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणारे आदर्श शिक्षक साहेब सर यांचा हा सन्मान. आणि यानंतर एक विशेष सन्मान आपण इथे घेत आहोत. तारा गावातील कतर ST महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आदरणीय आसुराम म्हात्रे सरांचा आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला महेश पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय आसुराम म्हात्रे काका यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, आर्थिक सहकार्य आपण मिळताना पाहता त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल अविनाश ठाकूर यांचा, ते दादरगावचे समालोचक चेतन गावंट तिथे आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर आसुराम काका यांचा सन्मान केला जाईल. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे, क्रिकेटला धर्म मानणारे आणि आज त्यांच्या वतीने आम्हाला विशेष आर्थिक सहकार्य या स्पर्धेत लाभलं, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून मैत्री ग्रुप यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यस, ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. बॅटिंगसाठी प्रथमेश आणि त्याच्या साथीला किशोर घरत. खरं तर A1 जोडी या संघाची म्हणून बऱ्याच वर्ष किशोर घरतनी सेवा केली आहे फुंडे संघाची. आणि इकडे आता 38चा पाठलाग करत असताना पिट्टूला पाहतोय. बऱ्याच वर्ष त्यांनी देखील रायगड टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील चांगला खेळ केला. उरण परिसरामध्ये हा असणारा संघ आपण पाहतोय. इकडे लक्ष आता मात्र 38चा पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मनीष मोकल. चांगलं षटक हातावं लागेल. हे बॅटर रंगताना मजा येईल. खरं तर या मॅचकडे आता लक्ष वेधलं असेल. सर्वाधिक मोठा सामना आणि या स्पर्धेची चर्चा देखील होत असताना पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूच्या नाव खरं तर 6व्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 4 व्हीलर राहिले. आणि इकडे देखील चांगला खेळ करावा लागेल. मिस्टर ISPL सारखी स्पर्धा देखील या खेळाडूंनी गाजवल्या. वेगाने टाकलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. सिंगल आली. चांगला खेळ करतोय संयमी साबत पवित्रा. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली. इनफॉर्म खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 40+ खेळाडू किशोर घरत, तो देखील चांगला खेळ करतोय. चांगला हे बॅटर रंगताना पाहायला मिळते. या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरुवात शांततेत झाली आहे. मनीष मोकलचं षटक पहिलं पॉवर प्लेचं मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक फेकतोय. 30 यार्डमध्ये 9 खेळाडू पाहतोय आणि वर्तुळाच्या बाहेर मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ तैनात करतलं. मागचं क्षेत्र खाली आहे आणि इकडे प्रयत्न देखील त्याचा असेल. आता या मॅचमध्ये वेल कमीचा घ्या, जास्तीचा बल घेतला जातो या मॅचमध्ये. खरं तर पुढचा सामना विजय विरुद्ध बातान अशी मॅच बघायला मिळेल. वेगवान बॉल पाहायला मिळतो. तिखट मारा मैदानच्या आतमध्ये. ग्लान्स केला फक्त फटक्याला आणि बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला आलाय चौकार. अलॉंग द कार्पेट असा फटका पाहायला मिळाला. जिथे धावा आल्या 4.
यासाठी जाणलं जातो खरं तर किशोर घरत. चांगला खेळ तो देखील करतोय. छोटंसं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना परत एकदा वेगाने टाकलेला बॉल अँगल क्रिएट करत बॉल फेकला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे प्रोटेक्शन डीप मध्ये. हो दुसरीचा प्रयत्न चालवला. भन्नाट वेगाने दुसरी धाव आली आणि या दोनच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. सेन्सिबल क्रिकेट, कमालीचा खेळ चालू आहे. शांत संयमी अगदी माइंडने खेळला जातो हा खेळ. जोपर्यंत प्रथमेश आहे ना या धावांचा सहज पाठलाग होऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने मनीष मोकलला चांगलं षटक हातलावं लागेल. इकडे कमबॅक देखील करावं लागेल. हर्षुवरे संघ म्हटला की अलिबाग परिसरातील एक ताकदवान संघ म्हणून या संघाची ओळख आहे. आणि मनीष परत एकदा ओव्हर द विकेटने फास्ट अँड फ्युरियस मात्र प्रत्युत्तर दिलंय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत सीमा पलीकडे 4 चौकार. हेच प्रत्युत्तर देत असताना पुणे संघासाठी तो देखील चांगला खेळतोय, लढतोय, संघर्ष चालू आहे. हो परत एकदा टेक्निकल फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळतोय. बॅकअप चांगला आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील स्ट्रॉंग पाहायला मिळतंय हर्षुवरी टीमचं. आणि इथे सिंगल आली. सिंगलने भर पडेल स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पिट्टूसाठी फेकण्यासाठी सज्ज असेल. प्रथमेश म्हात्रे इन फॉर्म खेळाडू आहे. वलांकित खेळाडू आहे. खरं तर रायगडच्या बाहेर अकाती देशांमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा खेळाडू आणि सध्याच्या घडीला इन फॉर्म खेळाडू. RPL नुकताच जिंकले या खेळाडूने. परत एकदा हॅमर केल्या बॉलला ऑन साइडला वळवला. फटका चालला गॅप मध्ये. सीमा रेषा पलीकडे चौकार. आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. मध्ये खरं तर सामना खुळा गेलाय. 16 आल्यात बेधुंद करणारी बॅटिंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने किशोर घरत तर दुसऱ्या बाजूने पिट्टू. प्रथमेश म्हात्रे धाडतोय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर संकल्प म्हात्रे. इकडे संकल्प आखावा लागेल या मॅच मध्ये. खरं तर धावा रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. जर चोरस रंगवायची असेल तर शेवटपर्यंत झुंज द्यावायची असेल तर एखादा ब्रेक थ्रो या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. आणि त्या विकेटच्या प्रयत्नात असेल खरं तर जोपर्यंत पिट्टू खेळपट्टीवर उभा या धावांचा पाठलाग सहज होऊ शकतो. या देखील गोष्टीची चर्चा होईल. फिल्डिंग मध्ये बदल केले जाते. दुसऱ्या एंडने 12 एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी आता सज्ज. संकल्पचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने आलाय. हो पहिलाच बॉल फक्त स्विच केला आणि बॉलला फेकून दिला. स्कूपचा फटका. 4 चौकार. किशोर घरतने स्विच हिट केला आणि चांगला देखना फटका पाहायला मिळतो. वेगाचा फायदा घेतला जातोय. खरं तर चांगला खेळतोय तो देखील लढतोय. हो परत एकदा चांगला फटका सजवलाय समोरच्या दिशेने. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 2 खेळाडू बॉलच्या खाली येतात. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने रन संख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावा. धावसंख्या जर निम्म अंतर कापलं गेलंय. 38चा पाठलाग करतोय. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केलं जाते. डाव्या हाताचा खेळाडू आलाय. फ्रंट ऑफ द स्क्वेअर अशी फिल्डिंग तैनात करण्यात आलाय. एक लॉंग ऑन मध्ये आणि एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. 3 खेळाडू 30 यार्ड बाहेर पाहायला मिळतात. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 खेळाडूंचा समावेश आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. स्लीप मध्ये एक प्रोटेक्शन तैनात आहे. शॉर्ट फाईन
त्यानंतर कव्हर आणि लॉंग ऑफ असे हे फिल्डिंगचं पाहायला मिळतोय. ओ परत एकदा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. प्रथमेश म्हात्रे चुंबन घेतलं बॅटला. का टीम मध्ये या खरं तर जागा आहे हे परिचय देतोय. का वलांकित खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे याची देखील ख्याती तो सांगत असताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड चालू आहे. एका बाजूने 38चा पाठलाग करत असताना पूर्वार्धामध्ये धाबा फार कमी बनवल्या गेल्या हशिवरा टीमच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 आल्या होत्या आणि त्यानंतर धावसंख्येला अंकुश लागलं गेलंय. ओ परत एकदा समोरच्या दिशेने बॉलला पाठवलेला फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. पुण्याची मिसल मुंबईची बेल आली रे आली आता प्रथमेशची बेल. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय अक्षरशः आणि या 7च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर. 20 मध्ये 5 करायच्यात. खुला सामना केला प्रथमेशने. दुसऱ्या षटकामध्ये लढतोय अक्षरशः. बेधुंद करणारी बॅटिंग त्याच्या चाहत्यांना देखील आता खरं तर त्याची फलंदाजी आवडली असेल. का दूरवरचा प्रवास करत कर्नाला परिसरामध्ये आलाय याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. ओ परत एकदा मन बनवलेला बैठक शॉट खेळत असताना स्लॉक स्वीप करायचा होता आणि इकडे एकवटले गेले सिंगल. चांगला खेळतोय, चांगला लढला, एक हाती किल्ला लढवला गेलाय. अगदी कर्नाला परिसर म्हटलं की मग कर्नाला बर्ड सेंचुरी आणि त्याचबरोबर नेहमीच हे शांत वातावरण या परिसरामध्ये पाहायला मिळतोय खरं तर. आणि त्याचबरोबर सुसज्ज असं हे मैदान पाहतोय. 19 मध्ये करायचे आता 4. किशोर घरजसाठी पुढचा बॉल. डोलगरगडचे प्रेक्षक देखील आता मैदानाच्या दिशेने येत असताना दिसतात. खरं तर वाईट बॉलचा इशारा येतो. आत्रिकमध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 35. 35 धावा. 3 धावांची आवश्यकता. 19 मध्ये 3 करायच्यात. खरं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि इकडे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी करत असताना आता मात्र प्रेशर क्रिएट झालाय. खरं तर या मॅच मध्ये खरं तर पहिल्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट आली असती तर शिरकाव झाला असता. मात्र नियतीला देखील मान्य नव्हतं. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर केलाय. चांगला बॉल वेगवान क्विकली फेकला गेला आणि ते षटकाची होते समाप्ती. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 35. 35. करायचे बा टॉस साठी यायचं निलेश. भातान टीमचा कॅप्टन निलेश भोईरला विनंती असेल आपण या आणि त्यानंतरचा विजय संघ इथून जो जिंकणार तो भातान संघासमोर 2 हात करत असताना दिसेल. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर सचिन म्हात्रे प्राचार्य करत आलंय. इकडे करामत करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. मॅजिक स्पेलची आवश्यकता. प्रेक्षकांना देखील सामना बघायला आवडतो जेव्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. खरं तर मात्र पहिले 2 षटक बॅटिंग करत असताना फुंडेच्या नावावर राहिलेत. पुढचा बॉल इथे मात्र लेन बॉलचा वापर गुड लाईन स्पॉट वरून टेक ऑफ झाला. विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. याच धरणीच्या बॉल फेकावे लागतील अंतिम षटकामध्ये. खरं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 3 धावांची गरज आहे. 17 मध्ये 3 करायच्यात. सामना खुला गेलाय प्रथमेशने. पुढचा बॉल प्रथमेश म्हात्रेसाठी. ओ स्विचिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे परत एकदा डॉट बॉल येतोय. प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. इथून जर एखादी धाव खर्च केली या षटकामध्ये तर पुढच्या 12 बॉलमध्ये 2 राहू शकतात. मात्र विकेट आली तर त्याहून सोन्याहून पिवलं असेल हशिवरे टीमसाठी.
हो परत एकदा तोच प्रयत्न चालू आहे. स्विच चिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. सलगचे 2 बॉल डॉट आलेत. सलगचे 3 बॉल डॉट केलाय पिट्टू. खरं तर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजी करत असताना. अप्रतिम बॉल डिलिव्हर केले गेलेत. मन बनवलं होतं मागील 2 बॉलवर मात्र अपयश आलं. ओ फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे प्रोटेक्शन आहेत. पहिली विकेट आली. महत्वाचा खेळाडू होईल बाद. प्रथमेश होईल आउट. प्रथमेश म्हात्रेची तर टाळ्याला हरकत नाही. काय खेळलाय त्याचे फटके अगदी बघायला देखील मजा आली. कव्हरच्या दिशेने जे फटकं खेचले गेले. नवीन बॅटर कुणाल घरत इनॅट नंबर 3 वर बॅटिंग साठी. गोलंदाजी देखील अप्रतिम होते. षटक क्रमांक 3 मध्ये सचिन म्हात्रेचं आतापर्यंत 4 बॉल मध्ये एक महत्वाची विकेट आल्या. ज्या गोष्टीची चर्चा केली आणि तसंच घडत असताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट देखील आल्या. सुटकेचा श्वास घेतला असेल सचिन म्हात्रेने. हो इथे देखील बॉल बॅटवर मिडल झाला होता आणि तदनंतर मग तो बॉल पायावर पडला गेला. आणि खरं तर 5वा चेंडू आहे आणि जिथे एकही धाव आली नाही. या स्पर्धेमध्ये खरं तर आता मेडन षटक राहू शकतोय सचिन म्हात्रेच्या नावावर इथून जर डॉट बॉल आला तर. आतापर्यंत मागील एक षटकातील शेवटचा बॉल डॉट आला आणि तदनंतरचे 5 बॉल डॉट आलेत. खरं तर कौतुक करावा लागेल हशिवरे टीमचा. खरं तर सुरुवात हशिवरे टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली झाली होती आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये फक्त धावा आल्या 6. या देखील चुका झाल्यात हशिवरे टीमच्या. हो परत एकदा चांगला बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल देखील डॉट आलाय. षटक आवडला असेल सचिन म्हात्रेचं तर टाळ्या व्हायला हरकत नाही. मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकणारा पहिला गोलंदाज ठरतोय सचिन म्हात्रे. शांत आहे तरी देखील संघ हशिवरे टीम ज्या प्रयत्न केलाय सचिन म्हात्रेने वाखडण्याजोगी षटक फेकलं गेलंय. कौतुक करावं लागेल त्याचं देखील. या स्पर्धेमधलं पहिलं षटक मेडन फेकलं गेलंय. मैत्री ग्रुप आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये काय गोलंदाजी केली. अफलातून वाखडण्याजोगी षटक फेकलं गेलंय. कौतुक करावं लागेल सचिन म्हात्रेचं. टाळ्यांचा देखील प्रतिसाद त्याच्यासाठी येत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजा देखील आज मैदानाकडे येत असताना बघायला मिळेल. स्पर्धा अप्रतिम आहे. मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे, परंपरेची आहे, प्रतिष्ठेची आहे. म्हणूनच तर पहिल्या पर्वामध्ये गर्व आहे. सर्व कारणाला वासियांना संपूर्ण आयोजक कमिटीचं देखील कौतुक केलं जाईल. संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत मग प्रशांत पाटील असतील, सूरज पाटील असतील, धीरज म्हात्रे, त्याचबरोबर ऋषींजी पाटील सर असतील. या संपूर्ण खरं तर जणांनी घेतलेली मेहनत. त्याचबरोबर संजू पाटील, अमित पाटील, निखिल पाटील, महेश पाटील. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल येतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली. मनीष मोकल पहिलं षटक फेकलं होतं आणि तिकडे देखील मार बसला होता थोडासा. परत एकदा मनीषच्या हातामध्ये बॉल दिलाय. सांघिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक फेकतोय. हो इथे देखील सेन्सिबल फटका खेळण्याचा प्रयत्न. चाचपडत बॅटिंग करतोय किशोर घरत. सुरुवातीला बरसला होता मात्र शांत ठेवलं गेलं किशोरला. धाव संख्या करायच्यात येणाऱ्या बॉल असतील 10 आणि 10 मध्ये करायच्यात विजयासाठी 3 धावांची गरज आहे. खरं तर मागील षटक मेडन आलं आणि तदनंतर आता प्रेशर क्रिएट केला. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील मागील हंगामात असाच एक सामना झाला होता जिथे बेलवलीच्या अजयने 2 धावा करून दिल्या नव्हत्या. चांगला प्रयत्न चालू आहे. सेन्सिबल क्रिकेट. अगदी ग्लान्स केला फटक्याला. ब्लॅक फुटला गेलं आणि तदनंतर केलेला पंच जिथे आले सिंगल. अंतर थोडंसं कमी होत असताना पाहायला मिळतोय. 9 मध्ये करायच्या 2. एक बॉल महत्वाचा हशिवरे टीमसाठी. सर्वाधिक डॉट बॉल आले तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाऊ शकतो. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतोय. खरं सर यासाठी प्रयत्न. मात्र कुणालचा हा पटका टेक्निकल शॉट खेळा पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये जिथे सिंगल आले.
बॅकफुटला जाऊन खरं तर हलवार पद्धतीने हा फटका खेचला गेलाय. थोडीशी आता डुक्कदुखी वाढले असेल हशिवरे टीमच्या. खरं तर आतापर्यंत 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 8 मध्ये 1 करायच्या. सामना खुला केला होता मागील दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने आणि त्यानंतर तिसरं षटक मेडन आलं आणि चौथ्या षटकामध्ये 3 धावा करत असताना परत एकदा चांगलं षटक. ओ हो हो, दांडी दांडी गुल जावं लागतंय माघारी. किशोर घरतला बॅटिंग करत असताना मोठा अर्थला धूल केलाय. धक्का नंबर लागलाय दुसरा. किशोर घरत बॅक टू द. खरं तर जो प्रवास गोलंदाजी आग ओकणारी पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. बॅटिंग करणारा संघ थोडासा डगमगला गेला. पहिल्या 12 बॉलमध्ये खरं तर जलवा दाखवला होता पिट्टू आणि त्याच्या साथीला किशोरने आणि तदनंतरच्या 12 बॉलमध्ये पलटवार. बारी बारी सबकी बारी हेच सांगतोय मनीष मोकलचं षटक आपलातून पाहायला मिळतं. 3 धावा खरं तर अजूनही डिपेंड केल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल. 12 बॉल मध्ये अक्षरशः कोंडी केल्या. बॅटिंग करत असताना फुंडे सारख्या दिग्गज संघामध्ये प्रथमेश सारखा खेळाडू होता आणि तरी देखील या धावा करत असताना अक्षरशः पाणी पाजलं गेलं. आणि हो 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 हो, काय झालं इथे खरं तर. आणि खेळाडू धावचित होईल बाद. महत्वाची विकेट आल्या आणि बॅटिंग करत असताना 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागलाय टीम फुंडेला. पडला असेल तर टाळ्या होलं हरकत नाही. मागील 12 मध्ये 3 करायच्या होत्या. खरं तर 18 मध्ये 3 हवे होत्या आणि 12 बॉल असेच गेलेत आणि त्यामध्ये फक्त बनवल्यात 2. कौतुक करावं लागेल हशिवरे टीमचं आणि त्यांच्या गोलंदाजांचं. सचिनने या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक फेकलं, त्याचं देखील कौतुक. आणि त्याचबरोबर मनीष मोकल आला आणि महत्वाची विकेट देखील त्यांनी घेतल्या. खरं तर इकडे या षटकामध्ये धाव आली फक्त 2च धावा आल्यात. अक्षरशः नाग्या टाकल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना संघ थोडासा डगमगलाय. जीपी क्लब फुंडे संघ आपण पाहतोय 38 ला 3 धक्के लागलेत. 6 मध्ये 1 करायचा. सामना चुरशीचा रंगताना पाहायला मिळतो. रोमहर्षक सामना, असा सामना होणे नाही पुन्हा. 6 मध्ये 1 डिपेंड करायच्या. काय गोलंदाजी झाली. मागील 12 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये महत्वाच्या 3 विकेट घेण्यामध्ये देखील यशस्वी राहिलेत. कौतुक करावं लागेल. आता 6 मध्ये 1 करायच्या आणि विजयी फटका चौकार आला.